मन मंदिरा गजर भक्तीचा दे महा पुरुष ते चरणारविंदं बंसी विभूषित करा पीतांबरा दरुण बिंब पलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखा अरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। सीतानाथ समारंभा श्रीरामानन्दाय मध्यमा आस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा। गौराङ्गं रसमयं नित्यं रसाचार्यं रसोत्सुकम् श्रीरामहर्षणदेवाख्यं सद्गुरुं प्रणमाम्यहम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रभजन्तमनोपेतं मपेतं
विरह कातर आजुहा पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदो त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की श्री श्री कात्यायनी माता की श्री वृंदावन धाम की श्री सुखदेव जी भगवान की श्री परीक्षित जी महाराज की श्री गुरु गंगा भारती महाराज की जय जय श्री राधे जय जय श्री राधे। श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा तत्स्वरूप श्रोतृवृंदांमध्ये उपस्थित सर्व मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, अबाल वृद्ध असतील, प्रथमतः सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. सर्वांना माझा सप्रेम जय हरी. गेल्या 6 दिवसापासून श्रवण करत असलेल्या श्रीमद भागवत कथेचा आजचा आपला 7वा दिवस आहे. 7वा दिवस हा परिणामाचा दिवस आहे आणि वारकरी संप्रदाय हा परिणामाचा सुद्धा आहे. आजही संगीतामध्ये सप्तसुरांना महत्व आहे. सा रे ग म प ध नि सा. ही 7 दिवसांची कथा आहे. ही जीवनातील सप्त सोपान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याच्या ह्या 7 पायऱ्या आहेत. रामायणामध्ये सुद्धा 7 कांड सांगितलेत. 7 कांड म्हणजे सप्त सोपान आहेत. परमात्म्यापर्यंत चढायचंय त्याच्यासाठी शिडी लावली. ती एक एक पायरी चढत चढत आपल्याला परमात्म्यापर्यंत जायचंय. जीवनामध्ये कथेची खूप आवश्यकता आहे. जिने आपलं जीवन परिपूर्ण होतंय तिचं नाव कथा आहे. कथेशिवाय जीवनामध्ये आनंद नाही आणि त्या कथेचा आनंद आपण 6 दिवस झाले घेतोय. आणि आज त्या कथेचा आपला शेवटचा दिवस. मोकळे झाले आता तुम्ही. उद्या एकदा काला झालाय की वर्षभर महाराज लोकांचे तोंड पाहणं नको. नाही, बाकीचे जातील, आम्ही आहेत. आम्ही दररोजही तुम्हाला दिसणार नाहीत ना. आनंद आहे. 7 दिवसांमध्ये झोप येणार नाही, पण तो आनंद काही वर्षभरामध्ये मिळत नाही. हा आनंद काही वेगळाच असतो.
प्रत्येकांना ओढ होती, पहाटे लवकर उठायचं, आवरायचं, कथा ऐकायला जायचं, इथून जेवण करायचं, पुन्हा काही जण हरिपाठाला थांबायचे. गावात गेलं तरी ओढ राहायची, कधी एकदा फाट्यावरती जातोय कीर्तनाला. इथं आल्यानंतर बस असं वाटायचं की इथेच बसून राहावं. घरी जाण्याची इच्छा तुम्हाला होते का? इथे आल्यानंतर फक्त इथलाच आनंद उपभोगावा. आणि परमार्थातला आनंद हा असाच असतो, जो उत्तरोत्तर वाढत जातो, जो वृद्धिंगत होत जातो. वर्षातून जीवनामध्ये एकदा येणारा उत्सव, याचं नावच उत्सव आहे. उत्सव म्हणतात कशाला? चोपदार कुठे गेलेत? चोपदार समोर या. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुणी समोर येणार नाही आता. उजव्या बाजूला चोपदार थांबतील, कुणी समोर येऊ देऊ नका कोणाला. ऊत म्हणजे, मला ऊत या शब्दाचा गावरान भाषेतला अर्थ तुम्हाला सांगायचा नाही, पण ऊत म्हणजे चढण, हा संस्कृत मधला ना शब्द आहे. ऊत म्हणजे चढण आणि सव म्हणजे आनंद. जिथे गेल्यानंतर जीवनातला आनंद चढत राहतो, वाढत राहतो, त्याचं नाव उत्सव आहे. एक वर्षभरामध्ये आपल्या जीवनामध्ये किती बदल झाला, आपण किती बदललो, याचं ऑडिट करणारा वर्षभरातील दिवस, वर्षातून येणारा 7 दिवसाचा काल म्हणजे हा सप्ताहातील उत्सव असतो. तुम्ही 6 दिवस झाले या ठिकाणी कथेच्या श्रवणाचा आनंद घेतात, भजन ऐकण्याचा आनंद घेतात, भजनात नृत्य करण्याचा आनंद घेतात. कालपर्यंत आपण कथेचा भाव श्रवण करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि लक्ष्मी मातेच्या, रुक्मिणी मातेच्या विवाहाची कथा पाहिली आपण. कृष्ण परमात्मा म्हणजे साक्षात नारायण आहेत आणि रुक्मिणी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे. लक्ष्मी नारायण भगवान की. तुम्हाला लक्ष्मी पाहिजे नाही का? तुमचा आवाज कसा निघत नाही? तुम्हाला लक्ष्मी लागत नाही? पाहिजे ना? लक्ष्मी मैया की. वा वा वा, आता आवाज वाढला. जगामध्ये पैसा नको असा एकही व्यक्ती दिसत नाही. जगातल्या सगळ्या खटोपटी, सगळा अट्टहास हा फक्त पैशासाठी चाललाय. माणूस प्रत्येक कार्य करतो ते पोटासाठी म्हणजेच पैशासाठी. कृष्ण रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला, अतिशय आनंदामध्ये भगवंताचा प्रपंच चाललाय. साक्षात रुक्मिणी मातेचं आगमन ज्या द्वारिका नगरीमध्ये झालं असेल, साक्षात लक्ष्मी जिथे नांदत असेल, तिथे दैन्य आणि दारिद्र्य असेल तरी का? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. साक्षात लक्ष्मी माता रुक्मिणीच्या स्वरूपाने जिथे नांदते, भगवान परमात्म्याच्या प्रपंचवेलीवरती एक फूल उमललं. भगवान परमात्म्याला प्रथम पुत्र झाला, पण जन्माला आला त्याच वेळी एका दैत्याने त्याचं अपहरण केलं. आकाश मार्गाने जात असताना तो मुलगा निसटला, समुद्रामध्ये जाऊन पडला. तो एका माशाने गिळला, तो मासा एका कोळ्याने पकडला. कोळ्याने पकडल्याच्या नंतर तो राजाच्या स्वयंपाकगृहापर्यंत तो मासा आणण्यात आला. आणि राजाच्या पदरी एक दासी काम करत होती, तिनं तो मासा चिरला, त्यातून ते एक पुत्र बाहेर निघाला. त्यावेळी तो पुत्र त्या दासीला सोपवण्यात आला. दासी त्याचं लालन पालन करू लागली. पण एक दिवस नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी सांगितलं, ज्याचं पुत्रवत तू पालन करतेस
तो पूर्वी तुझाच पती होता. ज्यावेळी भगवान शिवजी तपश्चर्येला बसले आणि कामदेवाने तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी भगवान शिवजीवरती त्याने फुलांच्या बाणाचा प्रहार केला. तिसरा नेत्र उघडला गेला, कामदेव जागीच भस्म झाला. त्यावेळी कामदेवाची पत्नी रती विनवणी करू लागली, प्रभो तुम्ही माझ्या पतीला का मारलं? आता मी विधवा झाले, आता मीही मरते, मी का जगावं? माझ्या पतीचा काय गुन्हा होता, तुम्ही त्याला का मारलं? सती रडू लागली. त्यावेळी भगवान शिवजी म्हणतात की सती रती, तुझा पती जरी भस्म झाला असेल पण तो मेलेला नाही. आजपासून तुझा पती अनंग असेल, त्याला शरीर नसेल स्वतःच, तो दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करेल. ज्यावेळी द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार होईल, जब यदुवंश कृष्ण अवतारा होई हरण महामही भारा. ज्यावेळी या पृथ्वीवरती दुष्टांचा भार होईल आणि ज्यावेळी कृष्ण परमात्मा यदुवंशामध्ये अवतार घेईल, त्यावेळी तुझा पुत्र, तुझा पती कृष्ण परमात्म्याच्या पोटी पुत्र रूपाने अवतार घेईल. त्यावेळी कामदेवाचा अवतार होईल कृष्णाच्या पोटी. नारदजी रतीला सांगतात की ज्यावेळी भगवान शिवजीने तुझा पती भस्म केला होता, तो तेव्हाचा जळाला, तेव्हापासून अनंग होता, आणि आज द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याच्या पोटी त्याने अवतार घेतलाय, आणि तोच तुझा पती आज या छोट्याशा बालकाच्या स्वरूपामध्ये तुझ्यापर्यंत आलाय. त्यावेळी ती जी दासी होती, तिचं नाव पद्मा होती, म्हणजेच भानामती. तिनं आपल्या मायावी विद्येनं त्या बालकाला छोटंसं मोठं केलं. तात्काळ तो मोठा झाला. जोपर्यंत तिला माहिती नव्हतं हा माझा पती, तोपर्यंत बालकावरती पुत्रासारखं प्रेम करायची. ज्या दिवशी कळाला हा माझा पती, त्यावेळी तिचा भाव बदलला, प्रेमाची रीत बदलली. आणि एक दिवस शंभरासुराला ही गोष्ट कळाली. प्रद्युम्नाने शंभरासुराचा वध केला आणि रती सहित त्याचं द्वारकेमध्ये आगमन झालं. रुक्मिणीला आनंद झाला. मुलगा जाताना 2 हाताचा होता, येत असताना 4 हाताचा होऊन आला. कुठल्याही आईला आनंद होतो. एक दिवस द्वारिकेमध्ये भगवंताने पाहिलं, सत्राजित नावाचा राजा भेटायला आला. त्याच्याकडे सेमंतक नावाचा मणी होता. भगवंताने सांगितलं की हा मणी दिवसाला किती भार सोनं देतो? त्याने सांगितलं 8 भार. 8 भार सोनं देतो. तुमच्या घरामध्ये माणसं किती आहेत? त्याने सांगितलं 3 माणसं. मी 4 माणसं, मी, माझी पत्नी, माझा भाऊ आणि माझी छोटीशी मुलगी. एवढ्या माणसाला दररोज 8 भार सोनं देणारा मणी काय करायचा? एवढी मोठी प्रचंड जबाबदारी सांभाळण्याची ताकद सुद्धा माणसाकडे पाहिजे. एवढी जोखमीची वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवू नका. तुम्ही या वस्तूला महाराज उग्रसेनाच्या कोशागारामध्ये सामील करा. यातून मिळणारे धन हे प्रजेच्या कल्याणासाठी वापरता येईल. पण त्याने सांगितलं, एवढ्या अट्टहासाने मी सूर्याकडून हा मणी प्राप्त केला आणि दिवसाला 8 भार देणारा सोनं देणारा मणी मी दुसऱ्याला कसा देईल? माणसाकडे जोखमीची वस्तू पेलण्याची जबाबदारी पाहिजे. एकदा एका माणसाने भारीतली गाडी घेतली आणि महाराज आपली गाडी कस काय वाटली? म्हटलं कोणती घेतली? तो म्हणे एलेंट्रा. म्हटलं मग ऑडीच घ्यायची ना. तो म्हणे गाडी ऑडी घेतली, मलाच कोणी किडनॅप केलं तर 1-2 कोटी आणायचे कुठून? ज्यावेळी माणूस एखादी जोखमीची वस्तू घेतो ती सांभाळण्याची ताकद त्याच्यामध्ये पाहिजे, तरच त्याने त्या गोष्टीचा स्वीकार करावा. सत्राजिताने तो मणी द्यायचं टाळलं
एक दिवस त्याचा छोटा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यामध्ये घालून गेला, शिकारीसाठी गेला आणि शिकार झाला. एका सिंहाने त्याला फाडलं, त्याच्या गळ्यातलं काय चमकतोय मणी तो घेतला आणि इकडे प्रसेन नाही आणि मणी सुद्धा नाही. सगळीकडे अशी चर्चा होऊ लागली की प्रसेनही गेला आणि मणीही गेला. कदाचित कृष्णाने तर प्रसेनाला मारलं नसेल. सत्राजिताकडे यापूर्वी कृष्णाने मण्याची मागणी केली होती. सत्राजिताने देण्यास नकार दिला. मग प्रसेनाला कृष्णाने तर मारलं, हिसकावून घेतला नसेल. त्यावेळी अक्रूराने भगवंताच्या बाबतीत जे बवाल उठवलंय, खर तर भागवत जरी अक्रूराला भक्त मानत असेल तरीही हरिवंश पुराण मात्र अक्रूराबद्दल जरा साशंक आहे. अक्रूराचे तेव्हाचे भगवान परमात्म्याबद्दलचे हेतू हे चुकीचे होते. अक्रूर म्हणतोय, ज्याने लहानपणी लोणी सोडलं नाही तो आता मणी सोडेल का? सगळ्यांनी कृष्ण परमात्म्याला नाव ठेवायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याला चोरीचा आळ आला. भगवंताला हा कलंक वाटू लागला. प्रभू म्हणतात, मी जीवनामध्ये काहीही सहन करेल पण मी कलंक सहन करणार नाही. माझ्यावरती चोरीचा आळ आलाय, माझ्या चारित्र्याला, माझ्या जीवनाला कलंक लागला. विनंती असेल माझी आपल्याला, मरायचंय प्रत्येकाला गड्या, पण माणसाने कलंकित होता कामा नये. कलंकित होऊन मरू नका. तुमच्या चेहऱ्याला काजळ लागलं तर साबण लावून पुसता येईल, ते धुता येईल. पण तुमच्या जीवनाला जर कलंक लागला नाही एकदाचा, तो कशानेही धुतल्या जात नाही. जो कशानेही धुतल्या जात नाही त्याचं नाव कलंक आहे. जीवन जगतात सगळे पण जगण्याला अर्थ असावा. जीवन मरतात सगळे पण माणसाच्या मरणाला सुद्धा अर्थ असावा. प्रभूंनी गर्गाचार्यांना विचारलं, माझ्यावरती चोरीचा आळ का आला? त्यांनी सांगितलं, तुम्ही चतुर्थीचा चंद्र पाहिला, त्याने चोरीचा आळ तुमच्यावरती आला. म्हणे चोरीचा आळ माझ्यावरच यायचा होता का? पण हा कलंक मी धुतला पाहिजे. माझ्यावरती चुकीचा आरोप केलाय आणि त्या आरोपातून मला मुक्तता करायची. प्रभूने या गोष्टीचा तपास लावला, शोध केला. जंगलामध्ये प्रसेनाचं प्रेत पडलेलं होतं. गळ्यामध्ये त्याच्या सेमंतक मणी नव्हता. तिथून सिंहाच्या पावलाचे ठसे दिसू लागले. त्या पावलांचा मागोवा घेतला. पुढे एका सिंहाचं प्रेत पडलेलं होतं. सिंहाच्या प्रेतापासून अस्वलाच्या पावलाचे ठसे दिसू लागले. प्रभू त्या पावलांच्या मागे गेले. ते पावलं थांबली. एक गुहा लागली आणि त्या गुहेच्या बाहेर एक अस्वलाची पोरगी हातामध्ये मणी घेऊन खेळत होती. प्रसेनाला एका सिंहाने मारलं. त्या सिंहाची एका जुनाट अस्वलाशी मुठभेट झाली, युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्या अस्वलाने सिंहाला मारलं आणि सेमंतक मणी घेऊन गेला. मला सांगा, मणी किती होता? मणी किती होते? ऐकायला येतंय ना व्यवस्थित? आवाज स्पष्ट येतोय ऐकायला? मणी किती होते? एक. माणसं किती मेले? माणसं किती मेले? दोन. गैरसमज किती लोकात झाले? गैरसमज हजारो लोकात. धन आहे तसंच राहतं, धन कमी होत नाही वाढतही नाही. पण धनासाठी देती नाही घेती प्राण. तुका म्हणे, धन धनासाठी घेती प्राण, देती बी आणि टाइम पडला तर घेती बी. धन ही एवढं वाईट आहे. धनासाठी प्रसेन मेला, धनासाठी अस्वल मेला, सिंह मेला. भगवंताने पाहिलं गुहेच्या बाहेर एक अस्वलाची पोरगी, अस्वलीन जांबुवंती
हातामध्ये मणी घेऊन खेळत होती. देवाने सांगितलं, अगं बाळ, तो मणी खेळतेस, तो मला देतेस का? ती पोरगी घाबरली, घरात पळत गेली. पप्पा पप्पा, आपल्या दारात कोणीतरी मनुष्य प्राणी आलाय. जांबुवंतांनी पाहिलं. प्रभू सांगतात की तो मणी मला द्या. या मण्या बाबतीत माझ्या जीवनाला कलंक लागलाय, माझ्यावरती निरनिराळे आरोप केलेत, माझ्या जीवनाला कलंक लागला, तर मला तो कलंक पुसून काढायचा आहे. जांबुवंत म्हणे, हा मणी मिळेल, पण याच्यासाठी तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल. जांबुवंतांचं प्रभूचं युद्ध चालू झालं. एकमेकांना मुष्टिका प्रहार करतात. याने त्याला खाली पडावं, त्याच्या छातीवर बसावं, कधी प्रभूंनी खाली पडावं, प्रभूंच्या छातीवर बसावं. तब्बल 28 दिवस युद्ध चाललं. शेवटी प्रभूंनी जांबुवंताला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसले, मुष्टिका प्रहार करणार. तेवढ्यामध्ये जांबुवंतांनी डोळ्यात डोळे घालून कृष्ण परमात्म्याकडे पाहिलं, हसू लागले. काहो, मी मरेल, मला याची भीती नाही वाटत, पण तुम्ही ना खूप गोड दिसतात हो. मला असं वाटतंय जणू माझे राम प्रभूच तुम्ही आहात. तुम्ही माझे प्रभू तर नाहीत ना? युद्धाच्या पहिल्या दिवसापासून मी विचार करतोय. खर तर आजपर्यंत मला युद्धामध्ये कोणीच हरू शकला नाही, त्रेतायुगापासून द्वापार युगापर्यंत. कारण जांबुवंत राम अवतारापासून होते, त्यांना दीर्घ आयुष्य होतं. राम अवतारामध्ये ज्यावेळी राम राज्याभिषेक झाला आणि सगळ्या वानरांना, सगळ्या सेवकांना, सगळ्या भक्तांना रामप्रभूंनी सांगितलं, काय इच्छा आहे अंतिम तुमची, आता मला मागून घ्या सगळ्यांनी, आज मी सगळ्यावरती प्रसन्न आहे. प्रत्येकाने काही ना काहीतरी मागितलं. जांबुवंतजीची पाळी आली, त्यावेळी जांबुवंतजी म्हणाले, प्रभो, माझी एक इच्छा आहे, ज्यावेळी राक्षसांचं आणि आपलं युद्ध झालं त्यावेळी त्या युद्ध करण्यामध्ये काही मजाच नाही आली. राक्षस आधीच मरकुळे होते, हाडकुळे होते, त्यांना मारण्यात, त्यांच्यासोबत युद्ध करण्यात मला काही मजाच नाही आली. हा, रावण मात्र माझ्या बरोबरीचा होता, त्याच्यासोबत युद्ध करता आलं असतं, रावणाला मीही मारलं असतं प्रभू, पण तुमची आज्ञा नव्हती, त्यामुळे मी रावणाशी युद्ध करू शकलो नाही. माझी एक इच्छा आहे, जरा तुमच्याशी 2-2 हात होऊन जाऊ द्या, मला तुमच्याशी युद्ध करायचंय. प्रभूंनी सांगितलं, हा अवतार माझा मर्यादा पुरुषोत्तम आहे. बोलिला वाल्मिकी तैसेची करीन, वर्तोनी दाविन म्हणे नामा. हा माझा अवतार मर्यादेत आहे, त्यामुळे मी या अवतारात तुमच्याशी युद्ध करू शकत नाही, पण तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी द्वापार युगामध्ये मी मात्र तुमच्याशी युद्ध करेल. पण प्रभो, तुमच्याशी युद्ध करायचंय, तुम्ही मला भेटलात तरी मी ओळखायचं कसं? प्रभूंनी सांगितलं, जांबुवंतजी, त्रेतायुगापासून द्वापार युगापर्यंत तुम्हाला युद्धामध्ये कोणीच हारू शकणार नाही, तुमचाच दिग्विजय असेल. आणि ज्यावेळी युद्धामध्ये तुम्ही हरताल, समजायचं माझा अवतार झाला. जांबुवंतजी म्हणतायत, युद्धामध्ये मला कोणीच पराजित करू शकत नाही, पण तुम्ही मला खाली पडलत, माझ्या छातीवर बसलात, मला पूर्ण घायाळ तुम्ही केलं, कदाचित तुम्ही माझे प्रभू तर नाहीत ना? कृष्ण परमात्म्याने जांबुवंतजीकडे पाहिलं, गालामध्ये स्मित हास्य केलं, पण जांबुवंतजी म्हणतात, मला तुमचं दर्शन करायचं, पण एक काम करा, आम्ही देवाचे एकनिष्ठ भक्त आहोत, जसे पांडुरंगाचे भक्त असतात. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नगे मी तयाचे दर्शन. मी रामाचा भक्त आहे, तुमच्या हातातली बासरी सोडून तुम्हाला धनुष्यबाण धारण करावं लागेल. येथे का रे उभा श्रीराम, मेघवर्ण घनश्याम. मला दर्शन करायचंय तुमचं, पण त्यासाठी तुम्हाला धनुष्यबाण हातामध्ये धारण करावं लागेल. तात्काळ कृष्ण परमात्म्याने राम स्वरूप धारण केलं. प्रभू रामचंद्र भगवान की, श्री राम राम
श्रीराम राम श्रीराम जय जय राम जय जय राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम जय जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम जय जय श्रीराम श्रीराम राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम जय जय राम जय जय राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम जय जय राम जय जय राम श्रीराम राम श्रीराम प्रशांतात्मा जितेंद्रिय भगवंताच्या बालपणीचा बालसखा आहे. भागवतामध्ये सुदामजींचं नाव नाही. काही ठिकाणी श्रीदाम म्हणून ही गोष्ट मात्र धादांत चुकीची आहे. सुदामजीच्या बायकोच्या अंगावरचे वस्त्र फाटलेले आहेत, ठिकाण मारलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी त्याला गाठी दिलेल्या आहेत. ही गोष्ट जरी खरी असली ना तरी सुदामजी गरीब दारिद्र्य आहेत. ही गोष्ट धादांत चुकीची आहे. सुदामजीच्या घरामध्ये आलेले असताना त्यांना 1 रुपया मिळाला. साधू महाराज रुपया सोडून पुढे जाऊ लागले. पुन्हा लक्षात आलं एखादा जर दरिद्र दिसला ना, एखादा भिकारी दिसला तर त्यालाही हा रुपया मी देईल. इथे याची जागा नाही, एखाद्या गरजू व्यक्तीला हा रुपया कामी येईल. जात असताना राजाचे सैनिक म्हणत होते राजाची स्वारी येते, रस्ता सोडा. मन मंदिरा गजर भक्तीचा